जीवनात वेळोवेळी अंधार येतो, कधी निराशा, कधी चिंता, कधी संघर्ष. पण या सगळ्यांच्या मध्ये एक प्रकाश आहे. एक अशी शक्ती आहे जी मनाला धीर देते, आशा देते आणि संकटातून बाहेर काढते. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजच्या काळात आपण सगळेच काही ना काही समस्येत अडकलोय. कुणाला पैशाची चिंता, कुणाला नोकरीची, कुणाला घरातील ताण, कुणाला मनातील भीती आणि कुणाला स्वतःवरील विश्वासच कमी झालाय. पण स्वामी म्हणतात, ज्याच्याकडे श्रद्धा असते त्याला मार्ग नक्की मिळतो. स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे राजा, दयाळूपणाचे मूर्त रूप, देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना आधार देणारे स्वामी समर्थ महाराज. त्यांनी कधी मोठे उपदेश दिले नाहीत, नाही मोठमोठ्या सभा केल्या. त्यांचं एक वाक्य, एक नजर आणि लोकांचं आयुष्य बदलून जायचं. स्वामींच्या शिकवणी खूप सोप्या पण जीवन बदलून टाकणाऱ्या. त्यांची सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे भिवू नकोस, मी आहे. एक तरुण होता, आयुष्यात अनेक अडचणी, कर्ज, अपयश आणि भीती. तो माणूस इतका खचला होता की त्याला पुढे काय करावे हेच कळत नव्हते. तो अक्कलकोटला गेला, स्वामींच्या चरणाजवळ बसला, त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, स्वामी, मला काहीच सुचत नाही, मी संपलो आहे. स्वामी हसले आणि त्यांनी एक वाक्य उच्चारलं, भिवू नकोस रे, मी आहे ना. त्या एका वाक्याने त्या तरुणाच्या आयुष्यात प्रकाश पडला. भीती गायब झाली, मनात धैर्य निर्माण झालं. तो पुन्हा उभा राहिला, कामाला लागला आणि काही महिन्यातच त्याचे दिवस बदलले. कधी कधी आयुष्यात जास्त काही नको असतं, फक्त एक विश्वास हवा की मी एकटा नाही. अशीच एक कथा आहे. स्वामींचा उपदेश, कर्म कर, फळाची चिंता करू नको, यावर. एक शेतकरी असतो. तो स्वामींकडे येतो. त्याचं पीक खूप खराब झालेलं होतं. घरात खायला धान्य नव्हतं. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती आणि मनामध्ये मोठी चिंता होती. तो स्वामी महाराजांना म्हणाला, स्वामी, वर्षभर कष्ट केले पण काहीच मिळालं नाही, आता काय करू? स्वामी शांतपणे म्हणाले, कर्म कर, फळाची चिंता करू नकोस. निसर्ग तुझा अपमान करत नाही, फक्त थांबतो, तपासतो आणि मग देतो. शेतकऱ्याने स्वामींच्या शब्दानुसार पुन्हा मेहनत केली, नवीन बियाणे टाकले, आशेचा किरण मनात ठेवला आणि त्या वर्षी त्याचं पीक अफाट आलं. हे फक्त पीक नव्हतं, हा त्याच्या श्रद्धेचा विषय होता. म्हणजेच श्रद्धा असेल तर मार्ग नक्की मिळतो. एक स्त्री होती, तिच्या घरी सतत भांडणं, अडचणी, आजारपण असायचं. मनशांती काहीच नव्हती. तिने स्वामींचा जप सुरू केला. दररोज सकाळी फक्त 5 मिनिट स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप ती करू लागली. हळूहळू घरातील वातावरण बदललं. भांडणं कमी झाली, आर्थिक स्थितीत बदल झाला, मन शांत झालं आणि घरात सुखशांती परतली. कधी कधी परिस्थिती बदलत नाही, आपलं मन बदलतं आणि ते मन बदलतं श्रद्धेमुळे. स्वामींच्या अशाच काही शिकवणी आहेत. त्यातली शिकवण म्हणजे धैर्य ठेवा. भीती म्हणजे अडथळा नाही, ती एक परीक्षा असते. त्यानंतरची शिकवण म्हणजे सतत कर्म करत राहा. जग परिणाम देते पण फक्त कृतीला, म्हणजे कर्म केलं तरच त्याचं फळ आपल्याला मिळतं. त्यानंतरची शिकवण म्हणजे श्रद्धा ठेवा. श्रद्धा असेल तरच आपली मानसिक शक्ती प्रबळ बनते आणि आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. त्यानंतर साधेपणा ठेवा. स्वामी महाराज उपदेश करीत, साधं जीवन, उच्च विचार. त्यानंतरची शिकवण म्हणजे संकटांना घाबरू नका. संकट म्हणजे संकेत, काहीतरी मोठं घडणार आहे. सेवा करा, दुसऱ्याला मदत करणारा स्वतःचं नशीब बदलतो. सातत्य ठेवा. यश एका दिवसात मिळत नाही, पण एका दिवसापासून नक्की सुरू होतं. तर डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वामींचा मंत्र मनात गुंजू द्या. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
जिथे श्रद्धा तिथे शक्ती. तर मंडळी, तुमचं स्वप्न काहीही असो, ते पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आधीपासून आहे. फक्त भीती सोडा, आशा ठेवा आणि कृती करा. स्वामी म्हणतात, मी आहे, काळजी करू नको. या एका वाक्यात आयुष्य बदलण्याची शक्ती आहे. तुम्हाला यश मिळणारच, कारण तुमच्यासोबत आहेत स्वामी समर्थ महाराज. जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामींचे हे विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा त्याद्वारे मिळेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.